24 घंटेची मुदत असते. त्याची दिलं नाही पेमेंट. तुम्ही इथे यायचं ना, माझ्याकडे यायचं ना. नंबर घेतला काल, घ्या नंबर घ्या. फोन लागला नाही तुमचा. तुम्ही इथे यायचं, ऑफिस आहे ना. कोणतं दुकान होतं? काय नाव तुमची गायगावर सोडलेली इथली स्टोर माणसं तरी बी मग तुम्ही एक म्हणजे तुम्ही सगळ्याला सूचना द्या, म्हणजे सगळे लोक वैद्य गेले. सगळ्याला सूचना म्हणजे आम्ही रोज अनाउन्सिंग करतो, बरोबर नाही. तुम्ही आमच्याकडे तक्रार घेऊन आल्यावरच आम्ही आम्ही किती वाजता उठतो तुम्हाला सगळं माहिती आहे. किती वाजता येतो आम्हाला तर येतो मी सगळ्याच मार्केटला आपण बरोबर, ऐका येतो बरोबर. मग येईन आपलं मोकळं झालं काय करायला पाहिजे. कसं नाही तसं नाही. समजा आता किती आवक आहे, किती आवक आहे, बँकेचे नाही आवक किती अंदाज कळतो का आपले. समजा पैसे समजा बँकेत आवकचा अंदाज आला असं म्हणून नाही चालायचं. आम्ही तक्रार सांगा. शेतकरी 24 तास आता सध्या त्याला झोप सुद्धा नाही, 4-5 घंटे झोप होतो बरोबर. हा, इथून परत जाऊन भरायचंय, पुढे यायचंय. पैसे टपकन मोकळे जर आज नाही ना उद्या या 1000-2000 रुपये द्यायचे आणि त्याला मुद्दे द्यायचे. रोखीची बोली बोली ना रोख. त्याला मग इकडे निलाव संपायचं, आवडलं त्याचं नियोजन करून ठेवायचं. रोख. आता आपण समजा संध्याकाळ काय करता निलाव संपला का मग ते बँकेत जाते. तिकडे जेवण खावणं करून दुकानात बँक बंद होती. इकडे शेतकऱ्याजवळ सगळ्याजवळ पैसे राहतात. दुपारून येतो 3-4 वाजता. तेवढ्या दिवसात आपल्याला दिलं पाहिजे. 24 घंटे हे राहतं कालावधी. काय जण संध्याकाळ तरी बी साहेब तुम्ही एक सूचना करा, थोडं लवकर आणत जा बाबा. थोडंसं शेतकऱ्यांना नका थांबू. आवक वाढली त्यामुळे थोडं फार द्यावं. तुम्ही असं काही वेटीस धरू नका बा. आपल्याला जेवढं टाळता येईल तेवढं टाळा. आम्हाला 2 मिनिटं बसावं लागतं पैसा करता. असं तुम्ही बी थोडीच त्यांना सूचना करा. सूचना करा. शेतकरी आरडाओरडा करून राहिले. असं व्हायला नको. आपल्याला देणंच थोडस सहकार्य करा. वेळेत द्या बा. नियोजन करून या आपल्याला दोन्ही सगळ्या बाजू पाहावं आहे ना. लागतं. दोन्ही बाजू दोन्ही दाखवा ना. शेतकरीची बाजू काही माना ना तुम्ही. आमच्या शेतकरी आहेत ना. तुम्ही सदर व्यापाऱ्यांचीच बाजू घेऊन जा. शेतकऱ्याची घ्या ना काही. बोलले ते एकदम योग्य आहे. आम्ही शेतकऱ्याचे ना. तुमची बाजू मांडली ना. हे बघ, एखाद्याला अडचण आली पाहिजे, सगळ्याचाच तो प्रश्न नाही राहत. सगळ्याच व्यापाऱ्याचा प्रश्न नाही. एखाद्या व्यापाऱ्याचा राहतो, एका टायमाला साईड बंद राहते याची समजा पैशाची, त्याच्यामुळे अडचण येऊ शकते. मग तोच मुद्दा नाही तुम्ही व्यापाऱ्यामध्ये 30% व्यापारी समस्या आहे. 70% व्यापारी काम व्यापाऱ्याला सूचना करा बाबा, असं आमच्यापर्यंत येत आहे तक्रारी, थोडं सहकार्य करा. तुम्ही आम्हाला सांगा ना. तुम्ही त्यांना कळवलं सगळं लक्ष देईल. असं आपल्याला रोज सूचना देतो आम्ही व्यापाऱ्याला. आता ऐकली मग आम्ही आलो. सांगायचं स्वरूपात